नॅचरल शुगर्स वर्सेस रिफाइंड शुगर, व्हॉट इज द डिफरन्स? बरेचदा आपण ऐकलं असेल की रिफाइंड शुगर्स खाऊ नका किंवा त्या कमी करायला पाहिजे आपल्या आहारातनं आणि नॅचरल शुगर्स मात्र चालतील असं आपण म्हणतो. हे का बरं? तर हे समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी डॉक्टर अक्षया रानडे आज तुमच्या समोर हा महत्वाचा विषय मांडणार आहे, कारण मी एक नो रिफाइंड शुगर चॅलेंज घेतेय. 15 दिवसासाठी रिफाइंड शुगर पूर्ण बंद करायच्या हे ठरवून अनेक जण यात पार्टिसिपेट झालेत आणि त्यांच्या शंकांनाही यातनं उत्तर मिळेल आणि तुम्हा सर्वांच्याही. मग रिफाइंड शुगर म्हणजे पहिले तर काय, तर नॅचरली साखर हा फॉर्म जो आहे तर फोटोसिंथेसिस मधनं, म्हणजे प्रत्येक झाडाचं पान हे सूर्याच्या ऊर्जेपासनं, कार्बन पासनं, हायड्रोजन पासनं, पाण्यापासनं साखर तयार करत असतं. मग ही साखर निसर्गतःच तयार होते, म्हणजे साखरेचा मूळ सोर्स हा नॅचरल आहे. जेव्हा त्याला आपण काही प्रक्रिया करत जातो आणि पूर्णपणे साखरेचा एक वेगळा फॉर्म तयार करतो, त्याला म्हटलं जातं रिफाइंड शुगर. म्हणजे जी आधी सापडलेली साखर आहे तिला आपण विविध प्रक्रियांनी अशा फॉर्म मध्ये आणलं की जी डायरेक्टली साखर या फॉर्म मध्ये आहे. म्हणजे त्याच्यामध्ये येतात ती म्हणजे आपली साधी साखर, ब्राऊन साखर, गूळ. गूळ जरी सेंद्रिय असला तरी सुद्धा तो रिफाइंडच आहे, कारण तो प्रक्रिया, उसाच्या रसावरती विविध प्रक्रिया, उष्णतेच्या प्रक्रिया करूनच तो तयार झालेला आहे. मग नॅचरल साखर आणि रिफाइंड शुगर याच्यात शरीरासाठी काही फरक आहे का? शरीराला काही वेगळं ट्रीट करतं का? तर पहिल्यांदा हे लक्षात घ्या की कुठल्याही प्रकारची साखर आपल्या शरीरात गेली की त्याचं मेटाबॉलिझम हे सेम प्रकारे होत असतं. फक्त त्याच्यामध्ये फरक असा आहे की जेव्हा आपण नॅचरली फॉर्म्ड शुगर्स खातो, म्हणजे त्यांच्या ओरिजिनल फॉर्म मध्ये, नैसर्गिक ज्या पद्धतीने त्या तयार झाल्यात तशाच्या तशा जेव्हा खातो, तेव्हा त्यात फक्त साखर नसते. म्हणजे जेव्हा तुम्ही फळ खाता त्यावेळेला जेव्हा तुम्ही त्यातली साखर कंझ्युम करता तेव्हा ती तशीच्या तशी खाल्ल्यानंतर काय होतं, तर त्याच्यात फायबर्स असतात. त्याच्यातले जे इतर कार्बोहायड्रेट आहेत ते कॉम्प्लेक्स असतात. म्हणजेच काय, तर ते पचवायला आपल्या शरीराला बऱ्यापैकी जास्त वेळ लागतो. तिसरा त्यातला भाग आहे की त्याच्याबरोबर वेगवेगळे विटॅमिन्स, मिनरल्स हे त्याला जोडून आलेले असतात. म्हणजे फक्तच्या फक्त शुगर आपल्याला त्यावेळेस मिळत नाही. आणि आपल्या शरीरामध्ये रिफाइंड शुगर मात्र गेल्यानंतर काय होतं की ती प्लेन साखर आहे. म्हणजे एक चमचा तुम्ही फळाचा गर खाल्लात, म्हणजे एक चमचा आंब्याचा गर खाल्लात आणि एक चमचा साखर खाल्ली, तर याच्यात शरीराच्या दृष्टीने पचवायला जमीन आसमानाचा फरक असतो. कारण एक चमचा जेव्हा आंब्याचा गर किंवा रस खाल्ला जातो त्यावेळेला त्याच्यामध्ये फायबर्स आहेत, विटॅमिन्स आहेत, वेगवेगळी मिनरल्स आहेत, काही सॉल्ट्स आहेत आणि त्याच्या बरोबरीने फळामध्ये असलेली फ्रुक्टोज आणि थोड्या प्रमाणात ग्लुकोज ही सुद्धा आहे. आपण जेव्हा एक चमचा साखर खातो त्यावेळेला ती प्लेन सुक्रोज आहे आणि त्याच्यापासून फक्त आणि फक्त ग्लुकोज आणि फ्रुक्टोज तयार होणार आहे. मग ह्याच्यामध्ये जेव्हा समान प्रमाणात नॅचरल शुगर आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये आर्टिफिशियल किंवा रिफाइंड शुगर खाल्ली जाते, रिफाइंड शुगर जी शरीरात जाते ती एक शुगरचा स्पाइक किंवा सर्ज तयार करते. म्हणजेच काय, तर शरीरात गेल्या गेल्या आपल्या ब्लड मधली शुगर लेवल ही झपाट्याने वाढत जाते. तितक्या झपाट्याने ती शरीराला कमी करायची असते, कारण एकदम शरीरामधली रक्तातली साखर वाढते, त्यामुळे शरीर झपाट्याने इन्सुलिन तयार करतं आणि ती साखर कमी करण्याचा प्रयत्न करतं. आता जेव्हा ही साखर कमी होते त्यावेळेला आपला जो ग्राफ आहे शुगर सर्जचा, तर तो डोंगरासारखा दिसतो. ओके, सो काय होतं, तो जेव्हा उतरतो त्यावेळेला आपलं शरीर अजून साखर मागतं किंवा भूक लागल्यासारखं, क्रेविंग्स जे आपण म्हणतो तर ते येतात. मग ज्या वेळेला नैसर्गिक फॉर्म मध्ये शुगर खाल्ली जाते तर ती जनरली कॉम्प्लेक्स असते आणि ती बराच काळ शरीरामध्ये, म्हणजे आपल्या पोटात, पचन संस्थेमध्ये टिकून राहते. त्यामुळे प्लाटू स्टेज म्हणजे पठारासारखा असा त्याचा एक ग्राफ तयार होतो आणि हळूहळू हळू करत ती रक्तात रिलीज होत असल्याने आपल्या शरीरात एक स्टेबिलिटी येते आणि सतत शरीराला ऊर्जेसाठी साखर तर मिळत राहिलेली आहे आणि ती ड्रॉप पण होत नाहीये. म्हणजे सलग एक पुरवठा शरीराला मिळतो आणि त्यामुळे क्रेविंग्स होत नाहीत. आपण एकदा ती खाल्ल्यानंतर बऱ्याच काळापर्यंत मध्ये आपल्याला शरीराला साखरेची गरज वाटत नाही, क्रेविंग्स होत नाहीत. दुसरा यातला घटक असा आहे की त्याच्या बरोबरीने अनेक गोष्टी जात असल्यामुळे इन्फ्लमेटरी एन्झाईम्स आपल्या शरीरात सिक्रेट होत नाहीत. म्हणजेच काय, तर आपलं शरीर हे एक चांगल्या पचन स्थितीमध्ये जातं. ज्या वेळेला रिफाइंड शुगर असते त्यावेळेला असे सर्जेस आल्यामुळे काय होतं, इन्फ्लमेशन सारखी स्थिती तयार होते आणि त्यामुळे हार्ट डिसीज, किडनी डिसीजेस, लिव्हर डिसीजेस यांचं प्रमाण, जे लोक रिफाइंड शुगर खूप जास्त प्रमाणात खातात तर त्यांच्यामध्ये वाढत जातं.
मग नॅचरल शुगर्स म्हणजे आपण काय काय खाऊ शकतो? तर नैसर्गिकरित्या ज्या ज्या फॉर्ममध्ये झाडांपासून साखर तयार होते, ते सगळे फॉर्म्स आपल्याला खाता येतील. म्हणजे धान्यांमधली शुगर जी हळूहळू आपल्या शरीरात पचन होऊन माल्टोजमध्ये कन्व्हर्ट होते. फळांमधली शुगर जी फ्रुक्टोजमध्ये कन्व्हर्ट होते. दुधामधली शुगर जी गॅलॅक्टोजमध्ये कन्व्हर्ट होते. त्याच्यानंतर आपले विविध नट्स आहेत. त्याच्यानंतर म्हणजे डेट्स आहेत, म्हणजे खजूर आहे, खारीक आहे, त्याच्यानंतर बदाम, काजू या सगळ्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये साखर असते. म्हणजे ज्या ज्या बिया किंवा फळं तयार झाली आहेत, त्या सगळ्यामध्ये साखर असते. मग स्टिविया सारखे जे पदार्थ आहेत, जे शुगरचे सप्लिमेंट्स किंवा शुगरच्या ऐवजी वापरता येतात, अल्टरनेटिव्ह म्हणून वापरता येतात, त्याच्याबद्दल काय म्हणता येईल? तर स्टिविया हा त्यातल्या त्यात थोडासा सेफर ऑप्शन आहे. पण साखरेची जी गरज आहे ती आपण चव निर्माण केली आहे म्हणून वाटते. त्यामुळे हळूहळू जर स्टेप बाय स्टेप आपण ही कट डाऊन करत गेलो तर ती चव जी आहे तर आपली गरज कमी कमी होत जाते. त्यामुळे सप्लिमेंट्स किंवा त्याच्या ऐवजी अल्टरनेटिव्हची गरज कमी होत जाईल. स्टिवियाला काही वर्षांपूर्वी काही रिसर्च पेपरमध्ये कॅन्सरशी निगडीत केलं गेलं होतं. त्याच्याच बरोबर अजून काही अल्टरनेटिव्ह आहेत किंवा ज्याला आपण साखरेसारखे पदार्थ म्हणूयात किंवा साखरेला रिप्लेस करणारे पदार्थ म्हणूयात, असे काही आहेत. त्याच्यातलं एक मॉन्क फ्रूट आहे, जे एक फळ आहे. त्याची जी साखर आहे तर ती थोड्याफार प्रमाणात सेफर आहे. पण त्या व्यतिरिक्त ॲस्पर्टेट सारखे जे पदार्थ आहेत, तर त्या सगळ्याचा उपयोग शक्यतो तुम्ही शुगरच्या ऐवजी करू नका. म्हणजेच साखरेच्या ऐवजी साखरेचे अल्टरनेटिव्ह तुम्ही वापरू नका. त्याचे जे शरीरावरचे परिणाम आहेत तर ते कसे आहेत? तर पहिली गोष्ट, ते डायजेशन थोड्याफार प्रमाणात स्लगिश करतात. हळू-हळू होतं डायजेशन. दुसरी गोष्ट, ते शरीरामध्ये गॅसेस निर्माण होण्याची प्रवृत्ती वाढवतात. तिसरी गोष्ट आहे की हे जे सगळे अल्टरनेटिव्हज आहेत तर ते शरीरामध्ये ब्लोटिंग तयार करतात. म्हणजे फुगवण्याची जी स्थिती आहे आणि इन्फ्लमेशनची जी स्थिती आहे ती तयार करतात. त्यामुळे त्याचा नियमित वापर जरूर टाळावा. कधीतरी अगदीच ज्या वेळेला एखादा पदार्थ आहे आणि तो गोड असला तरच चांगला लागणार आहे अशी स्थिती आहे किंवा अगदी कधीतरी आपल्याला इच्छा होते की नाही आज गोडच चहा प्यावा, तर त्यावेळेस सरळ रिफाइंड साखरेचा चहा प्या, काही हरकत नाही. हे जे सप्लिमेंट्स आहेत तर ते जरूर टाळा. आय होप तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील आणि परत अशाच व्हिडिओज मधनं भेटत राहू. नमस्कार.